काँग्रेसची साथ सोडून आता बाबा सिद्दीकींनी अजित पवारांना साथ दिली आहे। आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। बाबा सिद्दीकी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। यावेळी बोलताना गेल्या 48 वर्षांनंतर मी आज पहिल्यांदा काँग्रेससाठी भाषण करत नाही असं बाबा सिद्दीकींनी सांगितलं। प्रफुल्ल पटेल यांच्या घरी न्याहारी करताना ही चर्चा झाली। त्याच दिवशी 10 तारखेला मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असं ठरलं। मी त्याच दिवशी काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असं त्यांनी सांगितलं। आपण एक खुले पुस्तक आहोत, आपल्याला डिवचू नका अन्यथा आपण सोडणार नहीं असा इशारा देखील बाबा सिद्दीकी इस पार्टी में। मगर जब मन दुखता है तो आदमी जब अपने मतभेद रखता है और जब उसे पता चलता है कि सिर्फ यहाँ परसेप्शन की राजनीति हो रही है, एक ही वर्ग को खाली एक परसेप्शन से बताया जा रहा है कि हम आपके साथ हैं, क्योंकि ये बताया जाता है और हमको तो सिर्फ कड़ी पत्ता समझा जाता है जो खाने में जायका का काम आता है। जब खाना खत्म हो जाता है, जायका हो जाता है, कड़ी पत्ते को उठा के फेंक दिया जाता है और परसेप्शन रहता है। मतभेद बहुत है, मतभेद होना। मैं तो ये भी कहा प्रेस में कि मुझे छेड़ना नहीं, छेड़ोगे तो छोड़ूंगा नहीं। ज्यांनी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं, ज्या बाबा सिद्दीकींनी या विधानसभा मतदारसंघामध्ये 3 वेळेला आमदारकी त्याच्यामध्ये भूषवली, अशा बाबा सिद्दीकींना राज्यमंत्री म्हणून देखील कामाची संधी मिळाली। बाबा सिद्दीकींनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधी एका जातीचं प्रतिनिधित्व केलं नाही। सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका बाबा सिद्दीकींनी आजपर्यंत केलेली आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। आणि आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बाबा सिद्दीकी त्या ठिकाणी येत आहेत। लोकांच्या मध्ये राहणारे नेते म्हणून बाबाची ओळख आहे।